नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर सकाळच्या घाई-गडबडीमध्ये मुलांच्या डब्यासाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी आपल्याला वेळ नसतो. तर आपण इथे एकदम झटपट बनणारी कुकरच्या 2 शिट्ट्यामध्ये झटपट बनणारी आपण इथे भरली वांगी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर इथे आपण कोणतेही वाटण न करता एकदम झटपट होणारा हा मसाला जर करून ठेवला तर 7 ते 8 दिवस हा मसाला टिकतो. हा मसाला बनवण्यासाठी आपल्याला फार जास्त वेळ लागत नाही. एक 4 ते 5 मिनिटामध्ये हा मसाला बनवून तयार होतो आणि हा मसाला घालून तुम्ही कोणत्याही भरल्या भाज्या जर करत असाल, तर चुटकीमध्ये 1 मिनिटामध्ये ही भाजी बनवून तयार होते. म्हणून अशा पद्धतीने तुम्ही मसाला करून फ्रीजमध्ये एक 8 दिवसासाठी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. तर हा मसाला कसा तयार करायचा, भरली वांगी कशी करायची किंवा हा मसाला कोणत्या-कोणत्या भाज्यासाठी लागतो, ते आपण या व्हिडिओमध्ये भरपूर टिप्ससहित सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आणि रेसिपी जर आवडली असेल, तर तुम्ही स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मस्त आपण इथे चमचमीत आणि झणझणीत भरलं वांगं करण्यासाठी इथे वांगे घेतलेले आहेत. तर हे काटेरी वांगे आहेत. आणि कधीही भरली वांगी करत असताना आपल्याला शक्यतो लहान साईजमध्ये किंवा छोट्या-छोट्या साईजमध्येच आपल्याला हे वांगे घ्यायचे आहेत. छोटी वांगी घेतल्यामुळे आपले भाजीला चव अगदी छान येते म्हणून आपल्याला हे छोटीच वांगी घ्यायचे आहेत. आणि नेहमीप्रमाणे आपल्याला हे वांगे मिठाच्या पाण्यामध्ये एक 10 मिनिटासाठी भिजू घालून ठेवायचं आहे. म्हणजे या वांग्यावरचं धूळ, कचरा सर्व काही निघून जाते आणि आपली हे भाजी बनवण्यासाठी वांगे स्वच्छ होतात. आता या वांग्याचे आपल्याला अर्धवट 4 भाग करून घ्यायचे आहेत. आणि एक महत्त्वाची टिप्स, शक्यतो आपण भरलं वांगं करण्यासाठी ते घुंगरू वांगं न घेता अशा पद्धतीने जे लांबट आकारामध्ये वांगे असतात ते वांगे घ्यायचे आहे. जे घुंगरू वांगे असतात ते किडलेले असतात आणि अशा पद्धतीने जे लांबट वांगे असतात ते अजिबात किडलेले नसतात. म्हणून आपल्याला अशा पद्धतीने लांबट आकारामध्ये आपल्याला हे वांगे घ्यायचे आहेत. तर आपल्याला या वांग्यामध्ये चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे आणि या वांग्याला मधल्या भागाने छान चोळून घ्यायचं आहे. असं वांग्याला मीठ चोळून लावल्यामुळे आपली वांगी काळीही पडत नाहीत आणि भाजी खाताना पानचटही लागत नाही. तर अशाच पद्धतीने आपण सर्व वांग्याला कट करून आपल्याला मधून मीठ लावून घ्यायचं आहे. तर या भरली वांगीसाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे. तर एवढ्या वांग्यासाठी आपल्याला 1 वाटी खरपूस भाजलेल्या शेंगदाण्याचं बारीक कूट करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये इथे बारीक चिरून घेतलेला 1 वाटी कांदा घेतलेला आहे. जर तुमच्याकडे चॉपर असेल, तर त्या चॉपरमध्ये तुम्ही बारीक कांदा करून घेऊ शकता. नंतर यामध्ये एक 2 ते 3 चमचे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. त्याचसोबत आपल्याला इथे एक अर्धा चमचा हळद पावडर घालून घ्यायचा आहे. त्याचसोबत आपल्याला यामध्ये एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये आपल्याला एक 2 ते 3 चमचे इथे कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे. तर हा कांदा लसूण मसाला घरच्या घरी केलेला आहे आणि काही या मसाल्यामध्ये खडे मसाले, आलं, खोबर, जिरं, लसणीच्या पाकळ्या, कोथिंबीर, कढीपत्ता आणि मिरची घालून हे कांदा लसूण मसाला तयार केलेला आहे. तर या कांदा लसूण मसाला आमच्याकडे काळं तिखट असे पण म्हणतात. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला या मसाल्यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे आपल्याला कच्चं तेल घालून घ्यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी तेलाच्या ऐवजी तुम्ही या ठिकाणी पाण्याचा वापर केला तरी पण चालेल. आणि कांदा लसूण मसाला घातल्यामुळे आपल्या भाजीला अगदी चव छान येते. जर तुम्ही वाटण जर कोणतं करून घालत नसाल, फक्त कांदा लसूण मसाला जर घातलात तर भाजी एकदम चवीला छान होते. तर हे मसाले घालून आपल्याला छान कालवून किंवा मिक्स करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी एक 4 ते 5 चमचे भाजून घेतलेल्या तिळाचं कूट घालून घेतलेले आहे. भाजीला तिळाचं कूट घातल्यामुळे चव अगदी छान येते म्हणून कधीही वांग्याची भरली भाजी करत असताना आपल्याला यामध्ये तिळाचं कूट घालून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा मला तिळाचं कूट घालायचं विसरलं होतं आणि मी नंतर हे तिळाचं कूट घालून या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा जर हे मसाला जर करून ठेवलात तुम्ही तर आयत्या वेळी ज्यावेळेस आपल्याला भाजी करायचं असेल त्यावेळेस आपल्याला हे भाजीमध्ये हा मसाला घालून तुम्ही हे भाज्या तयार करू शकता. तर इथे फक्त तेलाचा वापर न करता आणि कांदा न घालता तुम्ही अशा पद्धतीने हे भाज्यासाठी हा मसाला तयार करून ठेवू शकता. तर हा मसाला भरली वांगी असेल, भरली कारली असेल, भरली दोडकी असेल किंवा भरली तोंडली असेल, भरली बटाटे असेल, तर अगदी कोणत्याही भरल्या भाज्या जर करायचं असेल, तर हा मसाला भरल्या भाज्यांसाठी चालतो.
आणि हा मसाला घालून एकदम मस्त भाज्या होतात. कोणतंही वाटण न करता अशा पद्धतीचा मसाला तयार करून ठेवला तर भरली कोणतीही भाजी एकदम चवीला छान लागते. तर बघू शकता आपण अशा पद्धतीने हे वांगे मधून चीर देऊन घेतली होती. त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने मसाला भरून दाबून घ्यायचा आहे. तर इथे आपण सर्वच वांग्यामध्ये हे मसाला भरून घेतलेला आहे. तर एवढ्या वांग्यासाठी आपण जेवढा मसाला केला होता, ते आपण इथे एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये केलेले आहे. तर इथे आपला एक 4 ते 5 चमचा मसाला उरलेला आहे. ते मसाला आपण भाजी करताना वापरणार आहोत. तर बऱ्याचदा काय होतं ना, सकाळच्या घाई-गडबडीमध्ये मुलांचा डब्बा असो किंवा ऑफिसचा जर डब्बा असो, झटपट जर करायचा असेल, तर अशा पद्धतीने आपल्याला कुकरमध्ये ही भाजी करणं एकदम बेस्ट आहे. तर गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये एक 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं, की आपल्याला त्या तेलामध्ये एक अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायचं आहे. मोहरी छान तडतडायला लागली, की आपल्याला त्यामध्ये 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं छान फुलून द्यायचं आहे. नंतर यामध्ये आपल्याला ठेचून घेतलेला एक 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत. असं लसणीच्या पाकळ्या घालून घेतलं, की आपल्या भाजीला चव अगदी छान येते म्हणून आपल्याला जाडसर अशा पद्धतीने लसणीच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत. तर या लसणीच्या पाकळ्याला आपल्याला छान बदामी कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. फार जास्त डार्क करायचं नाही. थोडासा बदामी कलर आला, की आपल्याला त्यामध्ये खोबऱ्याचा खीस घालून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे खोबऱ्याचा खीस नसेल, तर तुम्ही जे पाटीचं खोबरं असतं, त्याचा खिसून तुम्ही खीस घालू शकता. हे खोबरं पण आपल्याला छान बदामी कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर आपल्याला खोबऱ्याचा खीस परतण्यासाठी फार जास्त वेळ लागत नाही. आता यामध्ये जे आपला उरलेला मसाला होता, ते मसाला आपल्याला या फोडणीमध्ये घालायचा आहे. असं फोडणीमध्ये मसाला घातलं, की आपल्या भाजीला दाटसरपणा पण छान येतो आणि भाजीला चव पण छान येते. तर हे मसाला परतत असताना आपल्याला फार जास्त परतवून घ्यायचा नाही. 1 मिनिटभरासाठीच आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला हे वांगे घालून घ्यायचे आहेत. तर थोड्या-थोड्या अंतरावर हे वांगे आपल्याला या मसाल्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आणि आपण जे वांग्याची भाजी भरली या कुकरमध्ये करत आहोत, त्याच पद्धतीने सेम कोणत्याही भाज्या तुम्ही या कुकरमध्ये अशाच पद्धतीने करू शकता. वांगी घालून आपल्याला मंद गॅसवर 1 मिनिटभरासाठी हे वांगे या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे किंवा परतवून घ्यायचं आहे. असं आपल्याला मंद गॅसवर हे वांगे परतल्यानंतर आपल्या भाजीला चव अगदी छान येते म्हणून आपल्याला 1 मिनिटभरासाठीच मंद गॅसवर आपल्याला हे वांगे या मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत. तर या मसाल्यामध्ये हे वांगे छान मिक्स झालेले आहेत. तर आपण ज्या ताटामध्ये मसाला तयार करून घेतला होता, त्या ताटामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला या वांग्यामध्ये घालायचं आहे. तर या वांग्याच्या भाजीला तुम्हाला पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. जर तुम्हाला हे वांग्याची भाजी डब्याला जर करायचं असेल, तर 1-2 वाट्या आपल्याला या वांग्याच्या भाजीला पाणी पुरेसं आहे. जर तुम्ही या वांग्याच्या भाजीमध्ये पाणी जर जास्त बी जर घातलात, तर आपण इथे दाण्यांचं कूट घातल्यामुळे भाजीला दाटसरपणा येतो किंवा थंड झाल्यानंतर ही भाजी आपली छान घट्टसर होते. तर या भाजीला थोडंसं उकळी आल्यानंतर आपल्याला या कुकरला झाकण लावायचं आहे आणि मध्यम गॅसवर आपल्याला या कुकरच्या 1-2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर आपल्याला हे वांगे शिजण्यासाठी फार जास्त वेळ लागत नाही म्हणून आपल्याला 1-2 शिट्ट्याच आपल्याला या कुकरच्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर बघू शकता आपले इथे वांगे छान शिजले गेलेले आहेत. तर हे वांग्याचा मसाला करून घातल्यामुळे आपली वांगी चवीला एकदम छान लागतात आणि ही वांग्याची भाजी थंड झाल्यानंतर याला दाटसरपणा येतो आणि आपली भाजी एकदम घट्टसर तयार होते. तर हे भरली वांगी बनवत असताना फार जास्त फापड पसार पडत नाही. एकदम झटपट हे कुकरमध्ये भाजी बनवून तयार होते. तर ही वांग्याची भाजी जर तुम्हाला डब्यासाठी जर द्यायची असेल, तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी करू शकता किंवा एवढंच बी जर पाणी घातला, तर थंड झाल्यानंतर या भाजीला खूप जास्त दाटसरपणा येतो आणि आपली भाजी चवीला अगदी छान होते. तर इथे सगळं शेवटी कोथिंबीर घातलेलं आहे आणि छान आपल्याला या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशी तुम्ही जर भाजी केला, तर भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत जरी खाल्लात, तर चवीला एकदम भारी लागते. तर बघू शकता आपली इथे मस्त भरली वांगी बनवून तयार झालेली आहेत आणि या भरली वांगीला कलर किती सुंदर आलेला आहे आणि मस्त आपली इथे झणझणीत आणि चटपटीत चवीची आपली इथे भरली वांगी बनवून तयार झालेली आहेत. तर इथे कोणतेही वाटण न करता आणि कोणताही फापड पसारा न करता झटपट होणारी कुकरच्या 2 शिट्ट्यामध्ये तयार झालेली ही भरली वांगीची भाजी आहे. तर अशा प्रकारे तुम्ही नक्की कुकरमध्ये भरली वांगी करून बघा. एकदम चवीला भारी लागते. तर तुम्हाला आजची भरली वांगीची रेसिपी कशी वाटली?
नक्की एक कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.